Hello everyone, we're going to start the next point, that is the pathogenesis of hepatitis B virus. In the last lecture we have discussed the structure of hepatitis B virus. It is a virus having an envelope. It is the virus with a core, that is icosahedral capsid. It contains a DNA, and this virus, hepatitis B virus, it causes hepatitis, that is more severe form of hepatitis as compared to the hepatitis A virus. Okay, now in this lecture we are going to talk about the pathogenesis, how the virus establishes, multiplies and causes the damage to the liver tissues. So as we all know that the site of action for this virus is the hepatocytes, that is liver cell. So once virus enters the body, the virus reaches to the hepatocyte, that is to the liver. In the liver cells, that is in the hepatocytes, virus first enters. Look at this is the virus, enveloped virus having a capsid. So this virus, it enters the hepatocytes, that is liver cells, by a mechanism called as endocytosis. So एंडोसाइटोसिस कडून हा व्हायरस जो आहे तो व्हायरस हिपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल्स मध्ये काय करतो, एंटर होतो. म्हणजे एकदा माउथ मधून हा व्हायरस म्हणजे एखाद्या सोर्स मधून कंटॅमिनेटेड वॉटर किंवा फिकली कंटॅमिनेटेड फूड जर असं त्याच्यामधून व्हायरस बॉडीमध्ये गेला, दॅट रिचेस टू लिव्हर सेल्स, हिपॅटोसाइट्स. वन्स इट रिचेस टू लिव्हर सेल्स, देन इट एंटर्स द लिव्हर सेल. व्हायरस जसाचा तसा काय होतो, लिव्हर सेल मध्ये एंटर होतो. एंटर होण्यासाठी जी मेकॅनिझम आहे, दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड एंडोसाइटोसिस. म्हणजे सिंपली व्हायरस पार्टिकल इज engulfed बाय द होस्ट सेल, दॅट इज लिव्हर सेल. engulfed झाल्यानंतर आता हा व्हायरस एंटर झाल्यानंतर मग काय होतं, आपल्याला मल्टिप्लिकेशन बघायचं नाही व्हायरसचं, पण इन ब्रीफ मध्ये सांगतो की पहिल्यांदा व्हायरसचे जे कॅप्सिड आहे त्याच्यामध्ये जे एनव्हलप आहे हे रिमूव्ह केलं जातं, त्याला आपण अनकोटिंग म्हणतो. सो एनव्हलप इज रिमूव्ड, कॅप्सिड इज रिमूव्ड अँड जीनोम इज फ्रीड. व्हायरसचा जीनोम कसा आहे बघा, इट इज अन डीएनए मॉलिक्यूल. It is a double-stranded DNA molecule. So हा जो DNA molecule आहे, now this DNA integrates into the genome, integrates into the nucleus. So this is a nucleus. Nucleus कोणाचा, hepatocytes. So virus आला, virus enter झाला, capsid remove झालेला आहे, genome म्हणजे DNA free झाला. DNA free झाल्यानंतर हा जो DNA, this DNA it incorporates or integrates into the nucleus of the hepatocytes. लिव्हर सेलच्या न्यूक्लियस मध्ये हा जीनोम काय होतो, इंटिग्रेट होतो. जीनोम इंटिग्रेट झाल्यानंतर आता हा जो जीनोम आहे, जो डीएनए आहे, तो डीएनए आयदर इट विल रिमेन फ्री, एक्स्ट्रा क्रोमोसोमल म्हणजे फ्री राहतो, म्हणजे न्यूक्लियस मध्ये हा सेपरेट राहतो, किंवा म्हणजे याला पहिली कंडिशन म्हणूया, द जीनोम रिमेन्स फ्री. द जीनोम ऑफ हेपॅटायटिस बी व्हायरस, दॅट इज अ डबल स्ट्रँड डीएनए, एकदा न्यूक्लियस मध्ये एंटर झाला, न्यूक्लियस मध्ये एंटर झाल्यानंतर तो जीनोम, तो डीएनए एक तर आहे तसं फ्री राहील, या होस्टच्या जीनोम मध्ये इंटिग्रेट होत नाही, आणि मग तो सेपरेटली होऊन रिप्लिकेट होईल, त्याच्यापासून ट्रान्सक्रिप्शन होऊन एमआरएनए प्रोड्यूस होईल. दुसरी कंडिशन काय की ज्याच्यामध्ये हा जो जीनोम आहे, जो डबल स्ट्रँड डीएनए, इट इंटिग्रेट्स इनटू द होस्ट जीनोम. हे बघा, हा जो पोर्शन दिसतो, दिस इज अन होस्ट जीनोम, होस्टचा डीएनए, होस्टचा क्रोमोझोम, आणि त्याच्यामध्ये हा एवढा जो पोर्शन दिसतो, हा पोर्शन कोणाचा आहे, तर व्हायरसचा जीनोम आहे. म्हणजे हा एवढा व्हायरसचा जीनोम या होस्टच्या जीनोम मध्ये काय झालेला आहे, इंटिग्रेट झालेला. सो एक तर जीनोम आहे तसा फ्री राहील, एक्स्ट्रा क्रोमोझोमल फ्री फॉर्म मध्ये असेल तो न्यूक्लियस मध्ये, किंवा तो इंटिग्रेट होईल. जर इंटिग्रेट झाला म्हणजेच काय, व्हायरसचा जीनोम होस्टच्या जीनोम मध्ये इंटिग्रेट झाला, तर इट विल रिमेन लेटंट. तो कसं राहणार, लेटंट राहणार. आणि मग जेव्हा हिपॅटोसाइट सेल डिवाइड होईल, त्या प्रत्येक सेल मध्ये हा जीनोम सुद्धा डायल्यूट होत जाणार, किंवा हा पूर्ण ट्रान्सफर होत जाणार, जनरेशन टू जनरेशन, फ्रॉम सेल टू सेल. म्हणजे हा लेटंट राहतो. एक म्हणजे दोन कंडिशन्स आहेत, एक तर जीनोम इंटिग्रेट होईल किंवा जीनोम फ्री राहील. इंटिग्रेट झाला तर तो लेटंट राहतो. आता जर फ्री असेल, जीनोम सेपरेट असेल न्यूक्लियस मध्ये, तर काय होतं, इथं तो जो जीनोम आहे, डबल स्ट्रँड डीएनए मॉलिक्यूल आहे, थोडंसं मी आउटसाइड इथं दाखवतो. सो हा जो डीएनए मॉलिक्यूल आहे, या डीएनए पासून पहिल्यांदा एमआरएनए प्रोड्यूस केला जाईल. इट प्रोड्यूस एमआरएनए,
ट्रान्सक्रिप्शन झालं याचं. आता ट्रान्सक्रिप्शन कुठं झालं? न्यूक्लियसमध्ये. मग ट्रान्सक्रिप्शनसाठी एन्झाईम पाहिजे. एन्झाईम कुठला आहे? तर एन्झाईम दॅट इज आरएनए पॉलिमरेज. होस्टच्या न्यूक्लियसमधला आरएनए पॉलिमरेज यूज केला आणि या डीएनए पासून काय प्रोड्यूस केला तर इथं एमआरएनए प्रोड्यूस केला. व्हायरसचा जिनोम डीएनए एमआरएनए प्रोड्यूस केला. या एमआरएनएचं जर ट्रान्सलेशन होतं दॅट प्रोड्युसेस द प्रोटीन्स. The proteins which are involved in the formation of capsid. Capsid साठी जो प्रोटीन रिक्वायर्ड आहे ते प्रोटीन्स फॉर्म होते. पण त्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियर कॅप्सिड मध्ये दोन प्रकारचे प्रोटीन्स असतात. कुठले कुठले? HBE and HBS. हे दोन्ही अँटीजेन्स आहेत. हेपॅटायटिस बी दॅट इज HBE अँटीजन आणि HBS अँटीजन. दोन्ही अँटीजन कुठं असतात? त्याच्या न्यूक्लिओ कॅप्सिड मध्ये, म्हणजे कुठं? या कोरमध्ये. याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रोटीन्स आहेत, HBE, HBS. दोन्ही पण अँटीजेन म्हणून ऍक्ट करतात. हे दोन्ही प्रोटीन्स फॉर्म झाले, व्हायरस विल फॉर्म कॅप्सिड. कॅप्सिड फॉर्म झाल्यानंतर साइड बाय साइड काय होतं? आता हे प्रोटीन्स तयार झाले बघा. पहिल्यांदा डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन झालं, एमआरएनए प्रोड्यूस झाला. एमआरएनएचं ट्रान्सलेशन झालं, HBE प्रोटीन तयार झाला, HBS प्रोटीन तयार झाला आणि काय प्रोड्यूस केला? कॅप्सिड. पण कॅप्सिड मध्ये इन्सर्ट करण्यासाठी जिनोम पाहिजे. पण म्हणजे याचा अर्थ डीएनए सुद्धा रिप्लिकेट झाला पाहिजे. डीएनएच्या मल्टिपल कॉपीज प्रोड्यूस झाल्या पाहिजे. मग त्या मल्टिपल कॉपीज कशा प्रोड्यूस होतात? हा जो एमआरएनए प्रोड्यूस झाला, एमआरएनए पासून ट्रान्सलेशन होऊन काय प्रोड्यूस झालेला? आता प्रोटीन्स प्रोड्यूस झाले. नंतर या एमआरएनएचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं. काय होतं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. डीएनए टू आरएनए ट्रान्सक्रिप्शन and RNA to DNA again that forms that process is known as reverse transcription. So हा mRNA या mRNA चं reverse transcription होतं and that produces a copy of DNA. त्याच्यातून काय प्रोड्यूस झाला? आता DNA कॉपी प्रोड्यूस झाली. म्हणजे RNA पासून DNA प्रोड्यूस झाला. that process is reverse transcription. आणि यासाठी एन्झाईम कोणता लागतो? it requires an enzyme called as reverse transcriptase. हा होस्ट मधलाच. So reverse transcriptase यूज केला and that produces DNA कॉपी. आणि मग फायनली आपल्याला माहिती आहे की व्हायरसचा जो जिनोम आहे, डीएनए आहे, त्या डीएनएला एक एन्झाईम अटॅच असतो बघा. असा आपण डायग्राम बघितलेली त्याची. त्याच्या एका एंडला इथं काय असतो? इट हॅज एन एन्झाईम अटॅच. दॅट एन्झाईम इज कॉल्ड डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. ओके, सो दॅट डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज replicates this single strand DNA and that forms a double stranded DNA. तो जो सिंगल स्ट्रँड डीएनए प्रोड्यूस झाला बाय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, त्याचं काय झालं? आता रिप्लिकेशन झालं. एकाचे दोन डीएनए फॉर्म झाले, म्हणजे एका स्ट्रँडचे दोन स्ट्रँड्स प्रोड्यूस झाले. सो आता आपल्याकडे काय? डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्युल. सो दिस इज अ डबल स्ट्रँडेड डीएनए. And finally this DNA is packed into this capsid. असे अनेक व्हायरस पार्टिकल्स प्रोड्यूस होतात एकाच सेलमध्ये. मल्टिपल जिनोम, मल्टिपल कॅप्सिड. प्रत्येक कॅप्सिड मध्ये एक जिनोम पॅक केला जातो, असेंबल केला जातो and finally व्हायरस पार्टिकल त्या सेल मधून काय होतो? रिलीज होतो. Look at this. Virus particle gets released out of the host cell. So let me draw here how virus particle finally काय झाला? रिलीज झाला. So this is a caps envelope. envelope virus हे कॅप्सिड आहे आणि कॅप्सिड मध्ये त्यांचं काय असणार? हा जिनोम. सो हा व्हायरस पार्टिकल बघा इथून एक ब्रेक झालं, एनव्हलप जॉईन झालं आणि हा व्हायरस पार्टिकल इथे काय झाला? रिलीज झाला. सो इथं एंटर झाला बाय एंडोसायटोसिस मेकॅनिझम. व्हायरस आला, व्हायरसने डीएनए रिप्लिकेट केला. डायरेक्ट रिप्लिकेशन झाले का? इथं नाही. तर डीएनए पासून आरएनए प्रोड्यूस केला, आरएनए पासून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज जो एन्झाईम यूज करून डीएनए प्रोड्यूस केला, डीएनए रिप्लिकेट झाला आणि फायनली हा डीएनए पॅक करून तो व्हायरस पार्टिकल रिलीज झाले. This is a life cycle of, in brief, this is a brief life cycle of hepatitis B virus. How it replicates, how it multiplies. तर अशा पद्धतीने तो एंडोसायटोसिस मेकॅनिझम आला आणि एक्झोसायटोसिस मेकॅनिझम बाहेर झाला. सेल मध्ये एंटर होताना एंडोसायटोसिस, एक्झिट होताना एक्झोसायटोसिस. समजते हे? सो इन दिस वे व्हायरस एंटर्स, मल्टिप्लायज अँड गेट्स आउट ऑफ द होस्ट सेल. सगळ्यांनी प्रश्न पडला असेल ऑब्व्हियसली की व्हायरस आलेला आहे, व्हायरसने मल्टिप्लाय झाला, व्हायरसने नवीन व्हायरस पार्टिकल्स प्रोड्यूस केले, फायनली तो रिलीज पण झालेला आहे. पण इथं हेपॅटोसाइट जी लिव्हर सेल आहे, इथं लायसिस त्याचं झालेलं नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालेलं नाही. मग इथं
जॉन्डिस किंवा जे लिव्हर सिरोसिस आहे किंवा लिव्हर डॅमेज होते, या डॅमेज होण्याचं कारण काय? व्हॉट आर द रिझन फॉर सच डॅमेजेस? म्हणजे लिव्हर डॅमेज होते, लिव्हर सेल डॅमेज होतात, तर कशामुळे होतात? व्हायरस ऑब्व्हियसली आला, व्हायरस मल्टिप्लाय पण झाला, रिलीज पण झाला, पण व्हायरसने डायरेक्टली डॅमेज केलेलं नाही. मग इथे डॅमेज कशामुळे होतो? तर इट इज बिकॉज ऑफ हायपर इम्युन ऍक्टिव्हेशन. हायपर इम्युन ऍक्टिव्हेशन, इथं इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट होते. कंडिशन इज कॉल्ड हायपर इम्युन ऍक्टिव्हेशन. म्हणजे काय की व्हेनेवर अँड लिव्हर सेल दॅट इज हिपॅटोसाइट इट इज इन्फेक्टेड बाय अ व्हायरस पार्टिकल. बघा, जेव्हा या हिपॅटोसाइटला इन्फेक्शन झालेलं, अशी इन्फेक्टेड हिपॅटोसाइट आहे, लिव्हर सेल आहे, तर अशी जेव्हा लिव्हर सेल इन्फेक्टेड असते, अशा वेळी काय होतं की सच इन्फेक्टेड लिव्हर सेल रिलीजेस इन्फ्लामेटरी मेडिएटर्स. काय करते ती? इट रिलीजेस सर्टन इन्फ्लामेटरी मेडिएटर्स. त्यामुळे काय होतं? इन्फ्लामेशन होतं. इंटेलिजन्स, कारण ती एक प्रकारचे डॅमेज सेल आहे, इन्फेक्टेड सेल आहे. लायसिस नाही करणार व्हायरस, पण व्हायरसने इन्फेक्शन केल्यानंतर, म्हणजे व्हायरस आला, न्यूक्लियस मध्ये इंटिग्रेट झाला, त्यावेळी काय होतं? इन्फ्लामेटरी मेडिएटर्स रिलीज होतात, इन्फ्लामेशन होतं. ॲज अ रिझल्ट सायटोटॉक्सिक टी सेल्स तिथं गॅदर होतात. Cytotoxic T cells they gathers and finally these cells they causes lysis of these cells. म्हणजे जे cytotoxic T cells आहेत, या अशा इन्फेक्टेड आपल्या ज्या हिपॅटोसाइट्स आहेत त्यांचं काय केलं? डॅमेज केलं जातं. अशा पद्धतीने अनेक व्हायरस पार्टिकल्स रिलीज होतात आणि आता हा जो रिलीज झालेला व्हायरस आहे, हा दुसऱ्या लिव्हर सेलला इन्फेक्शन कॉज करेल. पुन्हा त्या सेलमध्ये ट्रिमेंडस व्हायरस पार्टिकल्स प्रोड्यूस होतील. प्रत्येक रिलीज झालेला व्हायरस पार्टिकल पुन्हा नवीन हिपॅटोसाइटला इन्फेक्शन करणार, पुन्हा रिलीज होणार, पुन्हा इन्फेक्शन. म्हणजे लाईकवाईज व्हायरसचा नंबर इन्क्रीज होत होतो, व्हायरस प्रॉलिफरेट होतो. ॲट द सेम टाइम प्रत्येक वेळी काय होणार आहे की इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स डेव्हलप होतो, सायटोटॉक्सिक इम्युन सेल्स ऍक्टिव्हेट होतात आणि त्या सेल्स काय करतात? अशा इन्फेक्टेड सेल्सचं लायसिस करतात आणि अशा लायसिस केल्यामुळे काय होतं? सिम्पटम्स स्टार्ट्स अपीअरिंग, कारण डॅमेज व्हायला लागतं सेल्सना. वी नो दॅट when the cells are damaged beyond repair, that time the symptoms starts developing. So अशा वेळी काय होतं की सेल्स डॅमेज होणं कंटिन्यू सुरू होतं आणि मग तिथं सिम्पटम्स स्टार्ट होतात. सो दिस इज हाऊ व्हायरस मल्टिप्लायज. आणि जसा व्हायरस मल्टिप्लाय होत जाईल, त्यांचा नंबर इन्क्रीज होत जाईल, त्या पद्धतीने सेल डॅमेज पण इन्क्रीज होत जाणार आहे, लिव्हर डॅमेज इन्क्रीज होत जाणार आहे आणि मग त्यावेळी आपल्याला सिव्हिअर कंडिशन किंवा सिव्हिअर हिपॅटायटिस बघायला मिळतं. Clear? Okay. So this is the pathogenesis of the hepatitis B virus. याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की जेव्हा या हिपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल्स डॅमेज होतात, इट इज ऑल्सो ऑब्झर्व दॅट लिव्हर सेल रिजनरेट्स. लिव्हर सेल रिजनरेट्स. So it is observed that there is a regeneration of liver cells. रिजनरेशन म्हणजे काय? तर जेव्हा एखादी सेल किंवा टिश्यू असतील, ऑर्गन असतील, डॅमेज झाले असतील, तर पुन्हा ते डॅमेज रिपेअर करून नॉर्मल हिलिंग प्रोसेस स्टार्ट होते. एखादा ऑर्गन डॅमेज असेल, टिश्यू डॅमेज असेल, तर ते डॅमेज रिपेअर केलं जातं, तर ऑर्गन पुन्हा हील करून नॉर्मल रिस्टोर केलं जातं, नॉर्मल स्ट्रक्चर फंक्शन रिस्टोर केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? रिजनरेशन. दॅट इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. सो इथं डॅमेज कशा झालेला आहे? लिव्हर सेल्स. So damaged liver cell they starts regenerating, but as the number of virus particle increases, the regeneration process also fails. ती liver cell regenerate होण्यापासून फेल होते, रिजनरेशन प्रॉपर होत नाही आणि त्यामुळे काय होतं? एक्सटेन्सिव्ह इन्फेक्शन होतं हिपॅटायटिसचं, म्हणजे या व्हायरसचं एक्सटेन्सिव्ह इन्फेक्शन होतं. That type of damage is called as fulminant infection. Fulminant infection. So here the meaning of fulminant infection is, fulminant infection कधी होतं बघा, काय सांगितलं की लिव्हर सेल डॅमेज होते, ते रिजनरेशन होत नाही त्याचं आणि त्यामुळे अनेक लिव्हर सेल्स डॅमेज व्हायला लागतात. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज fulminant infection. Fulminant infection is a chronic hepatitis. Is a chronic hepatitis means it is a chronic severe form of liver inflammation. Hepatitis means inflammation of liver.
सो इट इज अ सिव्हिअर फॉर्म ऑफ लिव्हर इन्फ्लामेशन आणि त्यामुळे अनेक लिव्हर सेल्स काय होतात डॅमेज होतात. सो एक्सटेन्सिव्ह डॅमेज ऑफ लिव्हर दॅट इज कॉल्ड एज फल्मिनंट कंडिशन. एक्सटेन्सिव्ह डॅमेज आणि मग ते एक्सटेन्सिव्ह डॅमेज इट मे ऑल्सो रिझल्ट इन टू लिव्हर फेल्युअर. त्यामुळे कंप्लीट त्याचं स्ट्रक्चर ऑब्विसली लॉस होतं पण फंक्शन सुद्धा लॉस होतं. दॅट कंडिशन इज कॉल्ड लिव्हर फेल्युअर. ओके सिमिलरली म्हणजे जसं बघा आता आपण काय बघतो की लिव्हरमध्ये व्हायरस आला मल्टिप्लाय झाला डॅमेज इन रिस्पॉन्स टू द इन्फेक्शन आपली इम्युन सेल्स ऍक्टिव्ह होते पण हायपर ऍक्टिव्हेशन काय होतं की आपल्याच लिव्हर सेल्स डॅमेज व्हायला लागतात. इन्फेक्टेड व्हायरस असलेल्या हिपॅटोसाइट्स डॅमेज होतात. त्या डॅमेज सेल्स रिजनरेट होत नाहीत आणि त्यामुळे काय होते की व्हायरस पार्टिकल्स जसा नंबर वाढत जाईल तसा सेल्सचा डॅमेजचा नंबर वाढत जातो. दॅट कंडिशन इज कॉल्ड ए क्रोनिक हिपॅटायटिस. कारण व्हायरस इन्फ्लामेशन खूप जास्त झालेलं आहे आणि इन्फ्लामेशन जास्त झालं की तितक्याच सेल्स डॅमेज होणार आहेत. त्या एक्सटेन्सिव्ह डॅमेज कंडिशनला आपण फल्मिनंट इन्फेक्शन असं म्हणतो. सिमिलरली हियर इन दिस केस लिव्हर सिरोसिस इज ऑल्सो ऑब्झर्व्ड. लिव्हर सिरोसिस is also observed. लिव्हर सिरोसिस मीनिंग काय की ज्या लिव्हर सेल्स डॅमेज झालेल्या आहेत डॅमेज सेल्स आहेत किंवा नॉर्मल जे टिश्यूज आहेत सो लिव्हर टिश्यूज आर replaced by scar tissues. So here liver tissues are replaced by scar tissues. What does this means? Liver tissue replaced by scar tissues म्हणजे काय की नॉर्मल लिव्हर सेल आहे इन्फेक्शन झाल्यावर ती सेल डॅमेज झाली आणि डॅमेज झाल्यानंतर जेव्हा पुन्हा ती सेल रिस्टोर होते म्हणजे पुन्हा ती सेल हिलिंग होते रिजनरेशन होतं. कंप्लीट रिजनरेशन होणार नाही असं नाही होतं काही प्रमाणात पण जेव्हा ज्या सेल्स डॅमेजला पुन्हा नॉर्मल रिस्टोर होतात पुन्हा हिल व्हायला लागतात त्यावेळी तिथं काय होतं की नॉर्मल जे लिव्हर टिश्यूज आहेत दोज आर रिप्लेस्ड बाय फायब्रस टिश्यूज. ज्याला आपण काय म्हणतो स्कार टिश्यूज. काही फायब्रस टिश्यूज डेव्हलप होतात ज्याला आपण काय म्हणतो स्कार टिश्यूज आणि या कंडिशनला आपण काय म्हणतो लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरोसिस ही लिव्हर डॅमेजची एक लेट फेज आहे. जेव्हा एक्सटेन्सिव्ह लिव्हर डॅमेज होतं तेव्हा आपल्याला लिव्हर सिरोसिस बघायला मिळतं. इन शॉर्ट थोडक्यात सांगतो मी मला काय असतं लिव्हर सिरोसिस. सपोज एखादी जखम झाली असेल आपल्याला स्किन काहीतरी क्रॅक्स असतील किंवा काहीतरी इंजुरी झाली असेल. इंजुरी झाल्यानंतर काय होतं की काही दिवसांनी ती इंजुरी ती जी वूंड आहे ती हील व्हायला लागते आणि ती जी वूंड आहे हील होताना तिथं काय होतं की नॉर्मल टिश्यूच्या ठिकाणी एक असं पर्टिक्युलर ग्लन पडलेलं असतं. कशामुळे पडलेलं असतं कारण त्या ठिकाणचे नॉर्मल टिश्यूज गेले डॅमेज झाले ते आणि त्या ठिकाणी काही नवीन टिश्यूज डेव्हलप झालेले असतात फायब्रस टिश्यू डेव्हलप झालेले असतात. ते जे काही रिजन आहे दॅट डॅमेज रिजन रिस्टोर्ड रिजन जे आहे की जिथं आपण नॉर्मल अपीअरन्स दिसत नाही दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज द लिव्हर. दॅट कंडिशन इज कॉल्ड सिरोसिस. म्हणजे काय होतं की नॉर्मल टिश्यूज आर रिप्लेस बाय द फायब्रस टिश्यूज स्कार टिश्यूज. स्कार का म्हणतो आपण त्याला कारण त्याचा अपीअरन्स डिफरंट असतो. सो जखम झाल्यानंतर तिथली जी त्वचा आहे ती लगेच नॉर्मल होत नसते तर इमिजिएटली थोडं हार्ड स्किन तयार होते. दॅट फायब्रस टिश्यू इज कॉल्ड ॲज स्कार टिश्यू and that condition is called as liver cirrhosis. आणि हे लिव्हर सिरोसिस कधी होतं एक्सटेन्सिव्ह लिव्हर डॅमेज. क्लिअर. सो दिस इज द पॅथोजेनेसिस ऑफ द हेपॅटायटिस बी व्हायरल इन्फेक्शन. तो आला एंटर झाल्यानंतर अशा पद्धतीनं तो एक्सटेन्सिव्ह लिव्हर डॅमेज करतो. लक्षात घ्या की हेपॅटायटिस ए व्हायरस कॉजेस ॲक्यूट हेपॅटायटिस तर हेपॅटायटिस बी कॉजेस क्रोनिक हेपॅटायटिस. Beside this, it also causes fulminant infection म्हणजे डॅमेज जास्त होतं आणि शिवाय लिव्हर सिरोसिस इज ऑल्सो असोसिएटेड विथ हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन. नेक्स्ट पॉइंट that is the fulminant infection and liver cirrhosis we have discussed. Next point is clinical symptoms. So what are the clinical symptoms of the hepatitis B viral infection or hepatitis caused by HBV? Clinical symptoms just like hepatitis A virus similar आहेत. hepatitis A मध्ये सुद्धा आपण जे सिम्पटम बघतो आणि hepatitis B मध्ये सुद्धा सिम्पटम सिमिलर आहेत
And again the symptoms in case of hepatitis B virus infection is categorized into two phases. Yes, first कुठल्या phases आहेत? First pre-ecteric phase. So symptoms are categorized into two phases. Pre-ecteric symptoms किंवा आपण त्याला डायरेक्टली फेज म्हणूया. Pre-ecteric phase and the second ecteric phase. Ecteric चा meaning आहे jaundice. Symptoms before jaundice, that is pre-ecteric. Symptoms during jaundice, ecteric phase. What are the symptoms in the pre-ecteric phase? Here, malaise, nausea, vomiting. These are the common symptoms observed in this condition. Malaise, nausea, vomiting. Beside this, bilirubin. Bilirubin means here there is increased concentration of bilirubin in the blood. Bilirubin means increased concentration of bilirubin pigment in the blood, because we know when the liver is damaged, that time there is a release of, or there is high secretion of bilirubin pigment into the blood. Blood मध्ये bilirubin pigment high secrete केले जातात किंवा काही एन्झाइम्स सुद्धा सिक्रेट केले जातात, लाईक वी नो दॅट इज ॲलेनाइन अमिनोट्रान्सफरेज किंवा ॲस्पार्टेट अमिनोट्रान्सफरेज. असे जे एन्झाइम्स आहेत त्यांचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये इन्क्रीज होतं आणि ते आपण डायग्नोसिसमध्ये यूज सुद्धा करतो. सो बिलिरुबिनिया मीन्स इट इज एन इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बिलिरुबिन पिगमेंट इनटू द ब्लड. Similarly, dark urine is another symptom of pre-ecteric phase. Dark urine, increased concentration of transaminase enzymes. Transaminases concentration increases. So, in the pre-ecteric stage, there are some symptoms like malaise, nausea, vomiting, bilirubinemia, as well as dark urine is a important feature or important symptom in this phase, as well as the last symptom, that is higher or elevated level of transaminase enzymes. Next, what are ecteric phase symptoms? Ecteric phase symptoms. Ecteric phase symptoms, we know ecteric itself means it is a jaundice, but beside jaundice there are some other symptoms like nausea, again malaise, and then jaundice. So these are the symptoms. And jaundice मध्ये आपल्याला माहिती आहे काय, jaundice मध्ये काय होतं तर जे पिगमेंट्स आहेत, बाईल जे असतं, लिव्हर डॅमेज झाल्यानंतर बाईल डक्ट ब्लॉक होतो, त्यामुळे सगळं बाईल कुठं रिव्हर्स होतं लिव्हरमध्ये, लिव्हरमधून ते बाईल कुठं जातं ब्लडमध्ये, आणि मग ब्लडमधून ते सर्क्युलेट होतं, इट डिपॉझिट्स इन द स्किन, त्यामुळं येलोविश स्किन दिसायला लागते. व्हाईट पोर्शन ऑफ आईज ऑल्सो बिकम्स येलो, नेल्स बिकम येलो. सो दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज हेपॅटायटिस. कशामुळे होते तर लिव्हर मधून जे बाईल रिलीज होणार आहे थ्रू बाईल डक्ट इनटू द इंटेस्टाइन, डिओडेनम किंवा पॅनक्रियास, ते पूर्ण रिव्हर्स होतं आणि त्यामुळे बाईल हे डिपॉझिट होतं डिफरंट साईडला. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो जॉन्डिस. सो द ecteric phase is characterized by jaundice. So symptoms includes, याच्यामध्ये पेन सुद्धा म्हणू शकतो आपण, abdominal pains, is also another symptom. So हे सगळे झाले symptoms of hepatitis caused by hepatitis B virus. आता हे झाले कॉमन सिम्पटम्स. आता काही केसेस मध्ये, in some cases some other kinds of symptoms are also observed, की ज्याला आपण म्हणूया की थोडे सिव्हिअर सिम्पटम असतात. काही डिफरंट सिम्पटम्स आहेत. तर आता सिम्पटम्स इन्क्लूड सीरम सिकनेस. सीरम सिकनेस कशामुळे होतो तर इट इज बिकॉज ऑफ हायपर इम्युन ॲक्टिव्हेशन. सीरम सिकनेस सुद्धा त्याच्याशी असोसिएटेड असते. ॲज वेल ॲज हिअर आर्थ्रालजिया इज ऑल्सो ऑब्झर्व्ड. आर्थ्रालजिया
इन सम केसेस, असं नाही की प्रत्येक हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन किंवा इन्फेक्टेड पेशंट मध्ये हे सिम्पटम असतात असं नाही. इन सम केसेस म्हणते मी. सीरम सिकनेस इज ऑब्झर्व्ड इन सम केसेस. आर्थरालजिया इज ऑल्सो ऑब्झर्व्ड. आर्थरालजिया म्हणजे जॉइंट पेन. जॉइंट पेन. जॉइंट पेन. आता जॉइंट पेन कशामुळे येतात बघा, थोडक्यात सांगतो मी. तर आर्थरालजियामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये व्हायरस इन्फेक्शन झाल्यानंतर ऑब्व्हियसली अँटीबॉडी प्रोडक्शन होतं. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो. and that complex, that immune complex of antigen antibody deposits into the joints. जॉइंट मध्ये ते डिपॉझिट होतात आणि तेव्हा जे पेन्स डेव्हलप होतात, दॅट इज कॉल्ड ॲज द आर्थरालजिया कंडिशन. सो इट इज बिकॉज ऑफ डिपॉझिशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स इनटू द जॉइंट्स. बट फायनली दिस liver infection, that is hepatitis, may also get converted into hepatocellular carcinoma. So it can also result into hepatocellular carcinoma. So जर अशा पद्धतीने डॅमेज होत गेलं, एक्सटेन्सिव्ह डॅमेज होत गेलं, that can be converted into hepatocellular carcinoma, means it is a cancer of liver. म्हणून आपण म्हणतो की हेपॅटायटिस बी व्हायरस causes more severe form of hepatitis as compared to the other hepatic viruses. So in this lecture we have discussed the pathogenesis as well as the clinical symptoms of the infection caused by hepatitis B virus. Thank you.